नमस्कार मित्रांनो, मी विकास कदम आपले सहर्ष स्वागत करत आहे. कदमांचा विकास चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. तिसरा दिवस उजाडला आहे आणि तिसऱ्या दिवसातला आमची कोकणातली कोकणातल्या सफरीतला तिसरा दिवस. आज आहे लग्न, ज्या कारणासाठी आलो ते म्हणजे आजचा तिसरा दिवस आमचा परतीचा प्रवास देखील असेल, कारण लग्न अटेंड करून परत परतीच्या प्रवासाला लागणार आहोत आणि रात्रीपर्यंत मुंबई गाठायचा विचार आहे. हा तिसरा ब्लॉग आहे, एन्जॉय करा. आणि चाललो आहे थोडासा नाश्त्याचा बंदोबस्त करायला चाललो आहे. लग्नाला जायचं आहे, पण लग्नाला अजून वेळ आहे, कारण 11ला 1:30चा मुहूर्त आहे आणि 11ला म्हणजे निघू आम्ही इथून. बोऱ्या फाट्याला आलं. बोऱ्या फाट्यात ना कायच नाही खायला इकडे नाही. माबलोली 11, रत्नागिरी 79, गणपतीपुळे 62 आणि इकडे आहे आपला शृंगारतळी वगैरे. मी वडापावच्या शोधात पुन्हा एकदा तळीच्या साईडला चाललो आहे. ह्या फाट्यावर काय आम्हाला मिळालं नाही वडापाव, आणि पुन्हा एकदा थोडं पुढे जाऊन बघतो. त्या फाट्यावरती बाईने आम्हाला सूचित केलं आहे, असं सांगितलं आहे की तिथे आहे बघा, आणि एकदम फेमस वडापाव. आम्ही तांबडी मातीला आलो आहे. भूक लागली आहे भाऊ. आहे वडापाव आहे का? तांबडी माती. अरे सकाळच्या नाश्त्याच्या जुगारसाठी फिरतोय आणि आम्ही जवळजवळ बोऱ्या फाट्याच्या पुढे आलो आणि आम्हाला तांबडी माती हे वडापाव मिळत आहेत आणि फेमस आहे. कोकणात येऊन पांगारी गाव आहे. पांगारी गाव आहे. सिटिंग अरेंजमेंट आहे, बस मस्त आहे, छान आहे. बघ इथे पण आहे बसायला. बघ छान हॉटेल आहे, छोटंसं आहे पण छान आहे. त्यांच्याकडे वडापाव खूप फेमस आहे आणि इथे बसण्याची पण व्यवस्था खूप छान आहे. इथे बघा, पाहू शकता आपण. तर वडापाव ताव मारतोय आम्ही सकाळच्या सुमारास. हो, किती वाजले? 9 वाजले ना, 9:30 10. आणि नाश्ता इथे वडापाव फेमस आहे यांचा, म्हणून खास इथे आलो आहे आपण. पांगारी गावात आम्ही आलो आणि इथे तांबडी मातीत नाश्ता करून आला. परत पार्सल घेऊन रवाना होतोय. तांबडी माती छानसं असं कोकणातलं छोटंसं असं. इथे बघा बोर्डावर तुम्हाला लिहिलेलं दिसेल, शृंगार इथून 10 किलोमीटर आहे. आणि हा जो फाटा इथे फुटतो एक झोंबडीकडे जातो रस्ता हा. म्हणजे तुम्ही सुरळ वगैरे बोलाल ना, तर सुरळ गावात या मार्गे जातो आपण. इथे आल्यावर ह्या फाट्यावरच हा वडापावचं दुकान आहे. छानसं असं आस्वाद घ्या. टकाटक तयार होऊन लग्नाला चाललो आहे. लग्नाला म्हणजे तोच आमचा परतीचा प्रवास, कारण पुन्हा इथे येणं नाही आहे. कारण आता येऊ म्हणजे 2 महिन्यानं वगैरे 3 महिन्यानं. पण तू खूप एन्जॉय केलं आपण ना स्वप्नील? फुल धमाल ना भाई? हा महेश, एन्जॉय ना? राजेश एक नंबर ना? आणि फुल म्हणजे या निसर्गरम्य वातावरणात बघा अजूनही नदीचा आवाज येतोय. आणि बघा इथे काय करतोय, चालू आहे त्याचं काहीतरी शोध मोहीम. आणि मस्त नदी वाहते, छानसं असं वातावरणात खूप 2 दिवस एन्जॉय केले. आणि आता गाडीत चाललो आहे बघा, परतीचा प्रवास लग्न अटेंड करतो. मी पिंपरला रामराम टोकतोय आम्ही तिच्या घराला. पुन्हा येऊ, मी पुन्हा येईन. चला रे, प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बॅक टू मुंबई. पहिलं लग्न मग मुंबई. पाटपणाला जायचंय. पाटपणाला म्हणजे तळीच्या अगदी जवळच आहे पाटपणाला, एवढा काही लांब नाही आहे. आणि जाता आता आपल्याला ऑन द वे आहे. आणि नंतर तिथून मग आपण पुढे जाऊ. आलो मस्त आहे रे. हॉलची जागा पार्किंगसाठी वगैरे व्यवस्थित जागा आहे. छान पाटपणाला तळी आणि पाटपणाला आलोय मंगल कार्यालय भावाचं. आणि आम्ही लग्नाच्या हॉलला येऊन पोचलोय. पूजा सेवा मंगल कार्यालय पाटपणाळ्याला. आणि भावाचं हे लग्न अटेंड करायला खास आम्ही आलो तळीला ना रे. अटेंड करू. सनई चौघडा वाचतोय छानसा असा. वातावरण खूप छान आहे आणि ऐसपैसाची जागा आहे ह्या मंगल कार्यालयाला बघा, पार्किंगला.
दादांना भेटून आनंद झाला आम्हाला. दादांना भेटून आनंद झाला. व्हिडिओमध्ये ना तुम्ही संजय दादा भेटलाय आणि लग्नाच्या निमित्ताने सगळे आपण भेटलो. त्या निमित्ताने खास या लग्नासाठी गावाला आलो मी भावाच्या. अनुभवाचा काहीतरी आहे म्हणजे नवऱ्याचे पाय धुतले जातात. हा प्रोग्राम आहे. बघूया शूट करूया. आपला गोल्डन मॅन बाई एक नंबर ना. तू सॉलिड यार. गोल्डन मॅन निकेतन. आपले मित्र बघायचे सॉलिड. रुबाब पोशाख एक नंबर बाई सॉलिड. मुलांना चान्स नाही नाचायचा. बोल जेंट्सला चान्स नाही नाचायचा. देवाची
मुंबईत नाही झालं ते भाई इकडनं लाईन फुल टू लाईन आहे ये भावा ये बघितलेलं काय बघितलेलं कधी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय आपण अनुभव आहे वेगळा अनुभव थोडा जेवणाचा लग्न अक्षता पडल्याबरोबर इथे आम्ही जी लाईन लावली आहे आणि तो पण लाईन आहे येईल ना नंबर जायचंय प्राण जाय पण जेवण नाही जाय. हां खाणं नाही जाय आमचा थोडा वेगळा अनुभव आहे कोकणातला आजचा जेवणातला हा
बरेच लग्न अटेंड केले आणि आज मुन्नाच्या लग्नाला आलो आणि खूप वेगळा अनुभव होते ना बरं. लाईन लावली कारण आम्हाला रात्रीपर्यंत मुंबई गाठायची आहे म्हणून लवकरात लवकर जेवायला लाईन लावले, नाही तर आरामात जेवलो असतो. यो 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 चला चला मुन्नाला प्रेझेंट देऊया. हा बाबा निघतोय आता लगेच, कारण मुंबईला जायचं आहे आम्हाला, लगेच निघणार आम्ही. चलो हे थांब, त्यांचा फोटो होते. लाईन लावली आहे आपण, लाईन. हा गोल्डन मॅन, हा लक्ष ठेवा याच्यावर. हो 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 हा हा बोल बोल. मनीष अभिनंदन, मनीष आणि अंकिता, तुम्हाला दोघांना आमच्याकडून आहे ना तुमच्या पुढच्या आयुष्याच्या सुखी आयुष्याच्या शुभेच्छा. बा चल बाय. येतोय येतो काय? या गोल्डन मॅनला सांभाळा पण. चलो अच्छा अरे हा चल दादा, चलो बाय बाय बाय. नक्की नक्की. अशा रीतीने लग्न समारंभ उरकून आम्ही चाललेलो आणि शांत्याला भेटून खूप आनंद झाला. शांत्या खूप मजा आली लग्नाला, हळदीला वगैरे फुल मजा आली. अरे ह्याच्या तळी म्हणजे हा पहिला तळीचा स्थायिक माणूस हा बा. ह्याने तळीला भावाला वगैरे आणल्यानंतर तळीमध्ये यांचं, मी जेव्हा लहान होतो बरोबर नाही का, ह्याचं गॅरेज होतं तेव्हा, आणि तळीमध्ये ह्याने पहिले आला आणि आपला बिझनेस सुरू केला. आज शांत्याचं खूप नाव आहे तळी. मित्रांनो हा मनीषचा लग्न समारंभ आटपून जेवून वगैरे आता प्रेझेंट करून त्याला आम्ही निघालो आहे. खूप घाई होती, त्याच्या विधी पण बाकी आहेत आणि सर्व अटेंड करू शकत नाही कारण मुंबई गाठायचे. जर का पूर्ण वेळ थांबलो तर खूप मोठा म्हणजे आम्हाला खूप उशीर होईल असं आहे. बघूया गाडी पार्किंग बघा, पाहू शकता. मनीषच्या लग्नासाठी एवढ्या गाड्या पार्किंग झालेल्या आहेत, त्यामुळे आमची गाडी काढायला प्रॉब्लेम होतो आहे. की थारवाला आता कोणी येईल त्याच्यानंतर आम्ही आमची गाडी काढू. कोणाची माहिती आहे का ही गाडी? नाही माहीत. काय स्वप्नील मग काय बोलतो, लग्नाचा अनुभव कसा आहे? काय नाही, 3 दिवस मजा केली. फुल ना बाई, फुल. हळदीत लग्नाचं तर काय निमित्त, पण मजा आली. फुल धमाल, कोकणात येऊन धमाल केली कोकणाची आपण. पूर्ण मजा घेतलेली आहे 3 दिवसात. चला चलो. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. भावाच्या मुलाचा म्हणजे मुन्नाचा लग्न समारंभ आटपून पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला मुंबईच्या दिशेने रवाना होतो. संदीप एन्जॉय ना बा, एक नंबर ना बा. आणि मुन्नाचा लग्न समारंभ आहे, थोडक्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. जर आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुन्ना आणि अंकिताला आशीर्वाद द्या त्यांच्या पुढील भावी सुखी आयुष्यासाठी. वालोपे CNG स्टेशनला आलोय, CNG भरायला. आणि लिंबू सरबत सगळ्यात पहिला होल्ड. पुन्हा एकदा जाताना परतीच्या प्रवास. तो काही एकटा कुल्फी खातोय, तुला नाही कुल्फी? हा शिर्या, अरे तिथे लग्नात पण आईस्क्रीम खाल्ला, इथे पण कुल्फी खाल्ली आणि आम्हाला बोलला पण नाही लग्नात आईस्क्रीम येतो. हा मग भाई लिंबू सरबत पिणार मस्त थंड साधा, काय पण चालतं. ह्याला काय पण चालतंय. मग तू हा साधा का मग? साधा नाही, जलजिराच. जलजिरात पण साधा नाही, जलजिरा. पाणी कोणतं पण साधं. भाई पोलादपूरच्या पुढे जरा थांबलोय आम्ही आता चहा पिण्यासाठी. छोट्या छोट्या टपरीवर मस्त चहा गरम गरम करू आणि पुढचा प्रवास सुरू. हा कोराडे. छोट्या टपरीवर चहा पिण्यात खूप मजा असते. कसा वाटतो चहा? चांगला आहे, गरम गरम चहा मस्त. कुठे थांबले? इंदापूरला. इंदापूरला काहीतरी घेणार. इंदापूरला काय घ्यायचं? वडापाव. काय खात आहे? भाजी घेतला. वाव, कुठे इंदापूर आहे ना हे? काय हे काय बघ, अगं दांडा तळायला जातो. हा इंदापूर आहे. इंदापूरला भाजी गरम आहे, थंड आहे. हेच बघवतो गरम गरम कोण काढते. काय काढतात गरम? काय काढतात ते? बाय 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 बाय. तू कुठे चालला? आणि आचार्य आम्ही किती 3 दिवसाचा प्रवास संपवून आम्ही भावाचं मनाच्या परत आलेलो आहे. आणि पुन्हा एकदा आपण फुल 30% प्लॅन करून जायचं आहे. नक्की ना?
आणि फुल एन्जॉय केली ना भावानं. आणि नक्की हा आपला प्रवासाचा परतीचा प्रवास इथे संपलेला आहे. मुंबई गुहागर आणि पुन्हा मुंबई. बाय, गुड नाईट.